नमस्कार, मी नाजुका स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ होणार आहे व्हॉट आय कॅरी इन माय मेकअप बॅग ड्युरिंग ट्रॅव्हल. आणि जर तुम्ही कुठे रिसेंटली ट्रॅव्हल वगैरे करणार असाल तर तुम्हाला पण तुमची मेकअप बॅग कशी तयार करायची अगदी ट्रॅव्हल फ्रेंडली, शॉर्ट आणि सिम्पल मध्ये मी सांगणार आहे. स्पेशली मी जेव्हा ट्रॅव्हल करते तेव्हा मी काय काय वस्तू कॅरी करते, कसं माझा मेकअप ऑर्गनाइज करते, ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सो कीप वॉचिंग अँड लेट्स गेट स्टार्टेड. तर सर्वात आधी मेकअप बॅग तयार करायसाठी एक तुम्हाला छोटा पाऊच घ्यायचा आहे किंवा अशी एखादी छोटी बॅग जी ट्रॅव्हल फ्रेंडली असेल, म्हणजे जास्त जागा घेणार नाही बॅग मध्ये आणि तुम्ही तुमच्या कॅरी ऑन लगेज मध्ये इझिली कॅरी करू शकाल असं काहीतरी. तर मी ही बॅग जी आहे ना, ही पिंक कलर मध्ये म्हणून मी विकत घेतलेली बाय द वे. पण ही क्यूट बॅग मला मिळाली आहे मिनिसो मधून. सो येस, आय एम गोइंग टू यूज दिस वन फॉर टुडे. युजली मी जेव्हा ट्रॅव्हल करायची ना, माझ्याकडे आणखी एक थोडी मोठ्या साईजची आहे, ती खूप स्पेस घ्यायची. सो येस, आय ऑलवेज नीडेड अ नाईस पाउच टू कॅरी माय मेकअप. सो येस, आय गॉट दिस वन नाव. तर चला पटापट तयार करूया. सो ओके, सो व्हॉट वी आर गोइंग टू, लेट मी शो यू. तर सर्वात आधी आय प्रिफर टू कॅरी अ नाईस प्रायमर, जेणेकरून आपण जेव्हा बाहेर जातो, ऑफकोर्स वी गो आउट, वी गो इन अ सन, वी रोम होल डे अँड ऑल्सो मेकअप होल्ड करून ठेवायसाठी नाईस प्रायमर तर असायलाच पाहिजे. तर सगळ्यात पहिले जाणार आहे ते. देन युजली जेव्हा केव्हा मी ट्रॅव्हल करते ना, आय प्रिफर टू स्किप फाउंडेशन. Usually I do my makeup with concealer, or if I don't want to go with the concealer, I use a nice BB cream or any like tinted sunscreen, tinted moisturizer. You can go with that. युजली हे जे प्रोडक्ट असतात ना, हे थोडे हायड्रेटिंग असतात, तुमचं मेकअप पण इंटॅक्ट ठेवतात आणि त्यानंतर तुम्हाला ना म्हणजे असं हेवी नाही वाटत खूप. सो दिस इज व्हेरी इझी टू गो. सो येस, त्यानंतर जेव्हा केव्हा आपण फाउंडेशन म्हणा किंवा एक चांगला बेस तयार करतो, तर तो बेस लॉक करायसाठी एक जे आहे ते चांगलं कॉम्पॅक्ट पावडर तर असायलाच हवं. सो येस, दिस वन ॲज वेल. तर तुम्ही जेव्हा केव्हा तुमच्या ट्रॅव्हलिंगसाठी मेकअप प्रोडक्ट परचेस करता, तेव्हा मेक शुअर की तुम्ही ना छोट्या साईज मध्ये मेकअप घेताय, म्हणजे जे त्याचे स्मॉल स्मॉल असतात ना पोर्शन, त्यामध्ये. कारण ते इझी टू कॅरी असतात. त्यानंतर जर आपण म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये यूज करणार असतो, सो यू नेव्हर नो, लाईक इफ समथिंग यू पुट ऑन दॅट बॅग, म्हणजे काही एखादी हेवी आयटम वगैरे जर ठेवली, जर काही डॅमेज झालं तर खूप मन दुखतं. कारण मेकअप इज व्हेरी 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 एक्सपेन्सिव्ह मॅन. आय कांट इवन टेल यू, लाईक ओनली गर्ल्स कॅन अंडरस्टँड दिस. मेकअप खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि जेव्हा जेव्हा केव्हा थोडं कधी ते डॅमेज होतं ना, खूप मन दुखतं बाई. तर इट्स बेटर की छोट्या छोट्या साईज मधलं मेकअप जे आहे ना, ते यूज करा ट्रॅव्हलिंग करायसाठी. सो येस, आफ्टर दॅट वी आर गोइंग विथ दिस पेन. आय ऑलरेडी शोड दिस इन माय व्हिडिओ, which is containing like almost the 4 product. First one is a lipstick, second one is a blush, this one is a highlighter, and this one is contour. So you don't need to carry 4 products. This one is like all in one, 4 in 1, you can say, right? So yes, this one is the must have for your travel essential. After that, I always carry a nice mascara. Then मेक शुअर की मस्कारा ना वॉटरप्रूफ असेल, कारण इफ यू आर गोइंग आउट, स्वेटिंग मुळे पण कधी कधी ना मस्कारा म्हणजे खाली आपल्या स्किनवर लागायला लागतो. सो इट्स बेटर टू यूज द वॉटरप्रूफ मस्कारा. देन अ नाईस ब्रो सेटिंग, द ब्रो पेन्सिल. Okay, not the setting powder. I was about to say the setting powder, but it's not a powder. It's a pencil. So bro setting pencil. आणि ही अशी आहे ना की एका साइडला याला ही पेन्सिल आहे and the another end is the brush. So it's like very travel friendly. You don't need to carry the brush separately. If you like to do the eye makeup, कारण आय मेकअप हे असं असतं ना की इन्स्टंटली तुमचा लुक चेंज करतं. आणि जर तुम्ही आय मेकअप साठी तुम्हाला आय पॅलेट वगैरे कॅरी करायची असेल, तर कॅरी समथिंग विच इज लाईक कंटेनिंग विथ दिस मॅट शेड अँड अ शिमरी शेड ॲज वेल. युजली अशी जे स्मॉल साईजची असते ना, तशी कॅरी करायची, कारण ती इझिली बॅग मध्ये पण फिट इन होते. आणि कारण हे ना खूप नाजूक प्रोडक्ट आहे, जर थोडंफार जरी त्याला थोडं लागलं तर ना पटकन डॅमेज होतं. सो इट्स बेटर टू कॅरी द स्मॉल वन, बिकॉज आय ऑलरेडी डॅमेज टू. सो
Yes, it's coming from my experience. After that, I always carry a nice lip balm, which is must product. When it comes to the lipstick, even though I have that light pink shade in that 4-in-1 makeup pen, still I always carry like this two lipstick, one in a light shade, one in a dark shade, and another one is a lip gloss. I always carry this कारण you never know, म्हणजे कधी आपल्याला कधी तो स्पेसिफिक लुकच तयार करायचा असतो किंवा म्हणजे आपण ज्या ठिकाणी जातो ना वेकेशनवर, तर कधी कधी लोकेशन बघून पण डिसाईड होतं की हा म्हणजे अच्छा असा जर आपण लुक केला तरी ते चांगलं वाटेल असं तसं करून. तर येस, आय ऑलवेज बी रेडी, ऑलवेज कॅरी दिस. देन एखादा जर लिप कॉम्बो वगैरे तयार करायचा असेल तर लिप लायनर तर मस्ट आहे. सो येस, द लिप लायनर ॲज वेल. When you carry your all the makeup products, don't forget to carry the beauty blender, कारण this is the main thing. जरी तुम्ही एवढं सगळं म्हणजे प्रोडक्ट्स कॅरी करताय आणि जर ब्लेंड करायलाच काही नसेल, then you have to try with some like hands, and also it's better to carry this. And after that, I prefer to carry, the puff for a powder as well. Then when it comes to the brushes, I carry the whole palette, because for my powder, for the blush, then for your what I can say, the eyeshadow blending brush. So I prefer to carry the whole thing. सर्व मेकअप सेट झाल्यानंतर मेकअप सेट करायसाठी द मेकअप फिक्सिंग स्प्रे तर लागतो. सो येस, दिस वन इज द लास्ट आयटम इन अवर मेकअप पाउच. येस, दिस इज माय कम्प्लीट ट्रॅव्हल फ्रेंडली मेकअप किट. आणि येस, जर काही यामध्ये म्हणजे तुम्ही कोणते प्रोडक्ट ऍड करणार असाल तर मेक शुअर, जर तुम्ही ही बॅग जी आहे ना ती जर तुम्ही तुमच्या कॅरी ऑन लगेज मध्ये कॅरी करताय वाईल ट्रॅव्हलिंग, सो मेक शुअर यू आर कीपिंग द लिक्विड प्रोडक्ट्स विच आर इन ए 100 ml ओनली. कारण युजली एअरपोर्ट्सवर 100 ml पेक्षा वर जे लिक्विड असतात ना ते अलाउड नसतात. सो येस, देर आर सम एअरपोर्ट्स विच आर व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट. So yes, always carry which is under the 100 ml. And yes, this is the like real products which I carry while I am traveling, not like any like the random stuff which takes your time to pack and which is like you don't even use that. So it's better like to be clear with your itinerary, what you are, where are you going, which kind of outfits you are wearing, which kind of makeups you want to do. So it's depend on that as well sometimes. I hope this video helps you whenever you will be traveling next time. So yes, see you in a next video. तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सी यू.